जत्रा नाव जरी ऐकलं ना तरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद येतो. जत्रेमध्ये लागणारी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने, लहान मोठे आकाश पाळणे, रंगीबेरंगी लाइटिंग, असंख्य प्रमाणात होणारी गर्दी आणि त्या गर्दीतूनच आपली मानाची काठी नाचवत जाणारी लोक, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना वेध लावणारी ही जत्रा आज आपण पाहणार आहोत. आज मी आलेलो आहे माणगावमध्ये माणगावची जत्रा बघायला. तर चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ही जत्रा अनुभवा. प्रत्येक जत्रा ही कोणत्या ना कोणत्या तरी देवासोबत जोडलेलीच असते. पण त्या देवाची पूजा करण्यासोबतच आता जत्रा ही एकमेव अशी गोष्ट राहिलेली आहे ज्यामध्ये सर्व प्रकारची, सर्व धर्माची, सर्व समाजातली लोक एकत्र येतात, एकत्र भेटतात, एकत्र प्रकारे खरेदी करतात, देवळात जातात, आपापल्या नातेवाईकांना भेटतात. जत्रेमध्ये लागलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या दुकानामधून असंख्य वस्तू खरेदी करतात आणि यातूनच होते ती म्हणजे लाखोंची उलाढाल. जत्रेमधून अनेकांना सुख आणि समाधान मिळतंच, पण त्याशिवाय याच्या मागे एक भली मोठी अर्थव्यवस्थासुद्धा चालू असते. म्हणूनच जत्रा म्हणजे निव्वळ आनंद. जसजशी रात्र सरायला लागते तसाच तो आनंद थोडा थोडा कमी व्हायला सुरुवात होते, कारण आता चाहूल लागलेली असते की हा दिवस संपणार आहे आणि यासोबत जत्रासुद्धा. आता परत वाट बघायला लागेल त्या पुढच्या वर्षाच्या जत्रेची.